अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. उद्या श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि शेवटच्या सोमवारी तुमच्या घरात शिवलिंगावर किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे. अतिशय प्रभावी वस्तू आहे. महादेवांना प्रिय अशा या वस्तूचा जर आपण शिवलिंगावर अभिषेक केला तर महादेव आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील. आपल्या आयुष्यामधल्या ज्या काही अडीअडचणी दुःख चालले आहेत तर ते संपून जातील. यासोबतच उद्याची जी शिवामूठ आहे तर ती जवसाची आहे. तर त्यामुळे 21 जवसांचा तुम्हाला उपाय करायचा आहे. आणि बघा, शिवलिंगावर बेलपान अर्पण करून आपण त्या बेलपानाचा पण आपल्याला एक उपाय करायचा आहे की जेणेकरून वर्षभर आपल्याला कशाचीही कमी पडणार नाही. दुःख, अडचणी, संकट आले तरी त्यातून आपल्याला मार्ग मिळेल. बघा, सगळ्यांना अतिशय विनंती करून सांगते, उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे. आत्तापर्यंत 3 सोमवार तुमच्याकडनं काही कारणामुळे किंवा विसरून गेल्यामुळे तुमच्याकडून सेवा नसतील झाले तर शेवटच्या श्रावणी सोमवारी नक्की या सेवा करा. तर उद्याचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे. बऱ्याच लोकांनी श्रावणामध्ये भरपूर सेवा केली आहे, भरपूर व्रतवैकल्य केले आहेत. काही जणांनी शिवलीलामृताचं पारायण केलेलं आहे, कोणी सत्यनारायण केलं आहे, तर कोणाचं रुद्राभिषेक पण चालू होतं. तर या श्रावणापासून खरंच खूप छान सेवा असतात किंवा या दिवसांमध्ये सेवा केली जाते. तर ती कधीही वाया जात नाही. त्यामुळे बऱ्याचशा ताईदादांनी या श्रावणामध्ये बरीच सेवा केली आहे. तुम्ही नसेल केली तर उद्याचा शेवटचा श्रावणी सोमवार आहे, तर त्यामुळे तुमच्या घरी शिवलिंग असेल तर शिवलिंगाचा अभिषेक करा. तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करताना त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. त्याच्या खाली तांदूळ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर एका ते स्वच्छ जागी ठेवायचं आहे आणि मग महादेवांना प्रिय अशा गोष्टी म्हणजे बेलपान, बेलाचं फळ, धोत्राचं फूल, ज्या गोष्टी तुम्हाला शक्य असतील, पांढरे फूल हे अर्पण करायचे आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे. मग आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे ती जवसाची आहे. मग तुम्हाला जवस जे आहे हातामध्ये, उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. आता हे जवस आणि चटणीचं जे जवस आहे ते वेगवेगळे आहे. हे जे जवस आहे ते गव्हाचे जे लोंब्या म्हणतात, म्हणजे काही ठिकाणी सातू देखील म्हटलं जातं, तर ते आहे. तर ते घ्यायचं आहे तुम्हाला आणि तो शिवामूठ आपण अर्पण करायचा आहे. तर शिवामुठीचा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. आता शिवामुठीचा मंत्र काय आहे ते तुम्हाला सांगते. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा, देवा सासू सासरे दीर भावा ननंदा, जावा भ्रतरा न आवडतीची आवडती कर रे देवा, असा मंत्र आहे. आता ज्या महिला कुमारिका आहेत त्यांनी काय म्हणायचं तर बघा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा, देवा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर रे देवा, किंवा माझी मनोकामना पूर्ण कर रे देवा, असं म्हणायचं आहे. जेव्हा पुरुष मंडळी शिवामूठ अर्पण करतात त्यांनी सुद्धा हाच मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर 21 जवसाचं पण मी तुम्हाला उपाय सांगणार, तो पण तुम्ही करू शकता. 21 जवस मोजून घ्या. त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कमलात्मक मंत्र म्हणून मग तुम्ही शिवमूठ अशा पद्धतीने अर्पण करायचं आणि खाली समजा शिवलिंग आहे तर ती शिवलिंगावर जवसाची मूठ जी आहे तर ती अर्पण करायचं आहे. अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची. तुम्ही पहिले श्रावणी सोमवार केले नसतील तर शेवटच्या श्रावणी सोमवारी सेवा चुकवू नका, कारण हे दिवस खरंच खूप महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही म्हणाल की मग त्या जवसाचं नंतर काय करायचं आहे, तर जर घरी अर्पण केले तर तुम्ही कुठल्याही झाडाजवळ वगैरे ते दुसऱ्या दिवशी टाकू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या शेवटच्या श्रावणी सोमवारी तुम्हाला संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी, म्हणजे बघा सूर्यास्ताच्या आधीचा अर्धा पाऊण तास आणि सूर्यास्तानंतरचा अर्धा पाऊण तास हा शक्यतो आपण प्रदोषकाळ म्हणत असतो. म्हणजे तुम्ही समजू शकता की 5 ते 7:30पर्यंत जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्हाला घराच्या शिवलिंगावर किंवा मंदिरामध्ये जाऊन उसाचा रस महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. यासोबत तुम्हाला जमल्यास तुम्ही पंचामृत म्हणजे बघा दूध, दही, तूप, साखर आणि मध या गोष्टींचा पंचामृतामध्ये वापर करू शकता. त्याचा पण तुम्ही अभिषेक करू शकता. जमल्यास तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक नक्की करायचा प्रयत्न करा. उसाच्या रसाने जर तुम्ही शिवलिंगावर अभिषेक केला तर आपल्याला आयुष्यातली अडीअडचणी, संकट जे आहे ते येत नाही, कारण ते महादेवांना अत्यंत प्रिय अशी गोष्ट आहे आणि ती एक सेवा आहे. तर ती अशी चांगली सेवा आहे, आपल्या हातातून घडते. त्याच्यामुळे खरंच आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत. तर बघा, या गोष्टी तुम्ही नक्की अर्पण करा उद्या. त्यानंतर चौथा उपाय म्हणजे उद्या श्रावणी सोमवारी तुम्हाला शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर 1 किंवा 108 बेलपान व्हायचं आहे. मी आधीही तुम्हाला सांगितलं होते की जर तुम्हाला 108 बेलपान नाही भेटले तर तुम्ही 1 बेलपानसुद्धा 108 वेळा घालू शकता. तर ते कसं बघा, 1 बेलपान आपण घ्यायचं, ते महादेवाला स्पर्श करायचं, पुन्हा ते
ओम नमः शिवाय म्हणायचं, पण पुन्हा पाण्यात बुडवायचं, पुन्हा ओम नमः शिवाय म्हणून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत किंवा शिवमहिमा स्तोत्र म्हणत तुम्हाला बेलपान अर्पण करायचं आहे. आणि बघा, जर तुम्ही हे जर मंदिरात वाहिलं असेल तर बघा, त्यातील एक बेलपान तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे. घरामध्ये, देवघरामध्ये तुम्ही ठेवा, तुमच्या तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पाकिटामध्ये तुम्ही ठेवू शकता. अतिशय प्रभावी उपाय आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय हा प्रभावी उपाय आहे. आपल्या कष्टांसोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. बऱ्याचदा आपण बघा, कष्ट करून सुद्धा यश मिळत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की एवढे करते तेवढे करते, तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतं, पगार पुरत नाही, म्हणजे लगेच आपलं काहीतरी देणं घेणं होतं किंवा वायफाय गोष्टीमध्ये खर्च होतो. तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. घरातल्या प्रत्येकाने तुम्हाला हा उपाय करायचा, कारण प्रत्येकाने वेगवेगळा केला म्हणजे प्रत्येकाकडे एक एक सेपरेट बेलपान आपल्याजवळ ठेवलं तरी सुद्धा चालतं. तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमच्या वॉलेटमध्ये ठेवा, पण हे बेलपान आपल्याला वर्षभर ठेवायचं आहे. आणि मग पुढच्या वर्षी ते बेलपान प्रवाहित करून परत नवीन उपाय करायचा आहे. श्रावणामध्ये अशा अगदी सोप्या पद्धतीने हा बेलपानाचा उपाय करायचा आहे. सगळ्यांना माहीत आहे की महादेवांना बेलपान अतिशय प्रिय आहे, त्यामुळे न विसरता बेलपानाचा उपाय करा. शिवलिंगावर तुम्हाला उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे आणि 21 जवसांच्या उद्याची शिवमूर्ती आहे ती अर्पण करायची आहे. आणि 21 जवसांचा आपल्याला उपाय नक्कीच करायचा आहे. अतिशय सोपे उपाय आहेत, कमी वेळामध्ये होतात, पण खूप प्रभावी आहेत. कारण बघा, आपण इतर वेळेस म्हणतो की माझ्याकडून हे विसरून गेलं, ते विसरून गेलं, मग हे दिवस प्रभावी आहेत. 3 सोमवार आपले काहीतरी चुकले असतील किंवा मासिक धर्मामुळे राहिले असतील तर तुम्ही 4था सोमवार नक्कीच करू शकता. तर बघा, आजच्यासाठी इतकंच. झालेलं स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी नक्कीच त्याचे उत्तर देईन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.